सगळ्यात आधी डब्याचं एक झाकण घेतलेलं आहे आणि त्या झाकणाच्या साहाय्याने गणपती बाप्पांचा बेस बनवून घेतलेला आहे। या पद्धतीने झाकणाने गोलासा बेस केलेला आहे, व्हिडिओमध्ये दाखवलं तसं। आता गणपती बाप्पांचं जे पोट असतं ते बनवून घेऊ। त्यासाठी सगळ्यात मोठं असा मातीचा, जी आपण माती घेतलेली आहे तिचा असा गोळा बनवलेला आहे, ते झालं पोट। आणि पोटाच्या वरती जो भाग असतो तो मानेचा भाग, त्याचा लंबगोलाकार असा केलेला आहे। आता बाप्पांचे सगळ्यात आधी असा गोल बनवून घेतलेला आहे, खाली निमुळता भाग आणि वरती असा जाड भाग। ते आपल्याला बाप्पांचे पाय म्हणून बनवायचे आहे। या पद्धतीने त्याला व्यवस्थित असं हाताने गोल शेप दिलेला आहे आणि खालचा भाग निमुळता ठेवला। आणि आता फक्त ठेवून घेत आहोत म्हणजे, आणि हे सगळं ठेवून झाल्यानंतर आपल्याला हा बेस गणपती बाप्पा आहे ते व्यवस्थित असे पॅक चिटकून घ्यायचे आहे। आता हे पाय असे दोन्हीही बाजूनी या पद्धतीने लावून घेतलेले आहे। एकदम सोप्या पद्धतीने कोणालाही सहज बनवता येईल असे बाप्पा। या पद्धतीने असे पाय बनवलेले आहे। आता बाप्पांचे हात बनवायचे आहे, तेही या पद्धतीने असं गोल लांब असं मातीचं बनवून घेतलेलं आहे। आणि ते हात म्हणून हाताला आपला ज्या पद्धतीने हात असतो त्या ठिकाणी असा वाक दिलेला आहे थोडासा, या पद्धतीने हात। आता एक छोटासा असा गोळा घेतला, तो असा लांब केलेला आहे आणि ते जे हाताचे पंजे असतात, एक हात आशीर्वादासाठी आणि एका हातामध्ये मोदक असतो। आता एक छोटासा असा गोळा घेतला, त्याची थोडीशी वाटी केली आणि बोटाच्या आकाराशी दिलेले आहे। आणि जो हात केलेला होता असे लांब लांब, त्यामध्ये एक मोदक ठेवला आणि ती हाताचे पंजेही लावून घेतले। आता पुन्हा एक असा गोल केलेला आहे आणि त्याला सोंड अशी लावलेली आहे। सोंड आधी बनवून घेतली, त्यानंतर सोंड या पद्धतीने अशी लावलेली आहे। आता हे निघालेलं असलं तरी आपल्याला पुन्हा ते लावून घ्यायचं आहे। आता जो गोल केलेला आहे त्याला आपल्याला बाप्पांचे कान बनवायचे आहे। आपला पोह्याचा जो चमचा आहे त्याला असं त्याच आकाराचे कान बनवलेले आहे आणि तेही जो गोल केला त्याला चिटकवलेले आहे। आता मागून व्यवस्थित असं ते लावून घेतलेलं आहे। व्यवस्थित असा सगळीकडून बाप्पांना पॅक होण्यासाठी थोडीशी माती अशी ओली केलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी लावून दिलेली आहे। जिथं जिथं गॅप आहे किंवा जिथं जिथं हे चिटकलेलं नाही तिथं व्यवस्थित असं चिटकून घेतलेलं आहे। दोन्ही कानही बनवून झाले आणि आता बाप्पांच्या भुवया छोटासा मातीचा गोळा घेऊन असा लंब गोलाकार त्याला भुवयाचा आकार देऊन चिटकवलेला आहे। आता हे जे हात आपण व्यवस्थित असे चिटकवले नव्हते, फक्त ठेवून दिलेले होते, तेही व्यवस्थित चिटकवले आणि काडीने बोटाचे आकार असे दिलेले आहे। आता बाप्पांसाठी फेटा बनवायचा आहे। या पद्धतीने असा छोटा गोळा घेऊन अशी लांब अशी पट्टी केली आणि दोन्हीही बाजूनी चिटकून दिली। त्यानंतर ब्रशने या पद्धतीने अशी डिझाईन काढून घेतलेली आहे। बाप्पांचा फेटाही या पद्धतीने झालेला आहे। आता अजून एक असंच लंब गोला कसं पातळ असं केलं आणि छान असा फेट्याचा आकार दिलेला आहे आणि तेही चिटकून दिलं। मस्त असा बाप्पांचा फेटा बनवून झालेला आहे।
या पद्धतीने अजूनही काही आपल्याला बाप्पांचे डोळ्याचा आकारही द्यायचा बाकी आहे. आता या पद्धतीने व्यवस्थित बाप्पांची जी बिंबे असते तीही या पद्धतीने काडीने त्याला आकार दिलेला आहे. आता बाप्पांचे जे पाय आहे त्याला धोतराची थोडीशी अशी डिझाईन काढायची आणि पुन्हा पाण्यामध्ये हा कलर देण्याचा ब्रश बुडवून घेतला आणि थोडंसं असं माती त्याला लावून घेतली पातळ अशी आणि त्याला पुन्हा अशी थोडीशी फिनिशिंग केली. एकदम सोप्या पद्धतीने आता थोडे छोटे असे बॉल बनवून घेतलेले आहे मातीचे. आता ते बाप्पांच्या गळ्यामध्ये माळ बनवण्यासाठी या पद्धतीने छोटे बॉल असे चिटकवलेले आहे सोंडीच्या कडेनी, म्हणजे बाप्पांच्या गळ्यामध्ये, म्हणजे बाप्पांसाठी माळ अशी बनली गेलेली आहे. आता उंदीर मामा गणपती बाप्पांपुढं बनवलेला आहे. या पद्धतीने उंदीर मामाही बाप्पांपुढं ठेवून दिले. डोळेही बाप्पांच्या डोळ्यांचाही आकार दिलेला आहे. मस्त असा आपला बाप्पांसाठी फेटा आणि चंद्र तोही बाप्पांच्या एका बाजूला ठेवलेला आहे डोक्यावर. कानाला थोडी अशी डिझाईन, कानालाही या पद्धतीने डिझाईन बनवून घेतली. आता अजून थोडीशी, आता फेट्याच्या खाली थोडासा अशी ज्या पद्धतीने गंध लावतो म्हणजे त्या पद्धतीने थोडासा असा आकार दिलेला आहे. आता थोडंसं पातळ अशी माती घेतली आणि पुन्हा एकदा अशी फिनिशिंग केलेली आहे आणि आपले बाप्पा बनवून झालेले आहे. कमी वेळेत सहज कोणालाही बनवता येईल असे गणपती बाप्पा.